आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा सातत्याने आग्रह राहिला आहे की महानगरपालिकांनी म्युनिसिपल बॉन्ड मार्केट ॲक्सेस केलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे आणि बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभा करून लोकोपयोगी जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प पूर्ण केले पाहिजे। आणि त्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा बॉन्ड्सला सपोर्ट करणारी योजना देखील केंद्र सरकारने घोषित केली। पहिल्या टप्प्यामध्ये 200 कोटी रुपयापर्यंतचे बॉन्ड्स हे काढण्याकरता मान्यता दिली होती आणि त्याचं यश पाहता आता नुकतंच जे बजेट निर्मलाजींनी मांडलं त्याच्यामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात आता 1000 कोटी रुपयापर्यंतचे म्युनिसिपल बॉन्ड्स काढण्याची मुभा ही म्युनिसिपल बॉडीजला मिळालेली आहे आणि त्याकरताचा जो इन्सेंटिव्ह होता 20 कोटी पर्यंतचा तो इन्सेंटिव्ह देखील 200 कोटी पर्यंत गेलाय। नाशिक महानगरपालिकेचं याकरता अभिनंदन आहे की या दोन्ही टप्प्यात नाशिक महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आणि पहिले ग्रीन बॉन्ड्स प्रायव्हेट प्लेसमेंट आणि पब्लिक इश्यू दोन्ही नाशिक महानगरपालिकेने काढलेले आहेत। आणि यातला सगळ्यात मोठा फायदा हा आहे की इन्सेंटिव्ह अर्बन चॅलेंज फंड या दोन्हीच्या माध्यमातून एक प्रकारे नाशिक महानगरपालिकेला हे पैसे बिनव्याजी मिळत आहेत, कुठलेही व्याज त्याला लागणार नाहीये। याचं कारण व्याजाचे सगळे पैसे हे केंद्र सरकारच्या योजनेतनं मिळणारा जो पैसा आहे त्यात कव्हर होत आहेत आणि म्हणून एक प्रकारे आपली जी नेहमी मागणी असते की महानगरपालिकांना परवडणारा लोन मिळालं पाहिजे, लॉंग टर्मचं मिळालं पाहिजे, कमी व्याजदरात मिळालं पाहिजे, ते आता या बॉन्ड्समुळे शक्य होत आहे।